रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 20 MLA. दुसऱ्या बाजूला शरद पवार कोण आला काय परत विचारा. शरद पवार आणि अजित पवार यांच्या सुद्धा दोन्ही पक्षांचं विलिनीकरणाचं चाललं. शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र याच्या गोष्टी सुरू आहेत. जर का शरद पवार एकत्र आले तर सत्ताधारी पक्षामध्येच ते असतील. फायदा होईल का सरकारला शरद पवारांच्या अनुभवाचा? जमा म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय? अहो आमच्याकडे येणार म्हणजे प्लस होणार ना, आम्ही फायदाच होणार. किती उपयोग करायचा आमच्यावर आहे की नाही, आम्ही मोठे आहोत. त्यामुळे आले तर घेणार. आणि शरद पवार एका जागेवर जास्त वेळ टिकत नाही. हो झालं, कोटा संपला याचा उद्धवचा. 2.5 वर्ष होते बरोबर, त्याला आणलं, वापरलं, गेले. तुम्ही म्हणता तसं होईलही. हे तुमचं भाकीत आहे, वास्तव नाही. बरोबर. मग सर, कल जिस तरीके से मुंबई की मेट्रो में पानी जल जमाव हुआ, अरे भाई वापिस तो वहीं आ रहे हैं. अलग सवाल है. पानी तो गया समुद्र में. सर, अलग सवाल है. सर, उससे जुड़ा सवाल है. आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है कि जिस कंपनी को मेंटेनेंस का काम दिया गया था वो एक टर्किश कंपनी है. तो क्या ये नेशनल थ्रेट के परसेप्शन में नहीं आता? एक टर्किश कंपनी को क्यों ये? देखो, आदित्य ठाकरे ने जो आरोप किया उसके बारे में मैं जानकारी लूंगा, क्या इसका असलियत क्या है, और बाद में मैं जवाब दूंगा. आदित्य ठाकरे आपको बोलेगा ये प्रश्न पूछो और आप मेरे को पूछेंगे, मैं जवाब देने वाला नहीं हूँ. अरे बाप, एक था राज आणि काय ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार सांगितलं जाते. मग तर दोघांची ताकद कुठेतरी एकत्र मराठी माणसासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतात अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता तुम्ही सांगितलं की एकाकडे 0 आमदार आणि एकाकडे 7 आमदार, म्हणजे त्यांचं मल्टी केलं तरी प्लस प्लस मल्टिप्लाय नाही, प्लस केलं तरी आपल्याला 0-0 होतात. नाही. ऐकून घ्या बघा, तुम्ही राजकारणाचा जर अभ्यास असेल तर आपण कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही, कोणाकडे किती आमदार आहेत, कोणाचे किती खासदार आहेत, जनमानसात प्रभाव किती आहे. जनमानसात प्रभाव असणं म्हणजेच आमदार खासदार असणं असं आहे की नाही. म्हणून निवडून येतात की नाही. मग आता ते पाहिले जाईल ना. आमचे 134 बीजेपी आमदार किती? 134 अधिक 51-52 आहेत, परत 41 आहेत. ही सगळी जर ताकद 200च्या जवळ गेली, मग ह्यांचं काय होणार? मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार? या लोकांमध्ये कधी असतात? उद्धव ठाकरे कोणाच्या बारशाला गेला, लग्नाला गेला, सामूहिक काय घटना घडली, प्रेतयात्रेला गेला, कुठे कधी जातात? कोणाच्या सुखदुःखास कधी असतात मला दाखवा ना तुम्ही. काही संबंध नाही. आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत. तेच होते ते कमी 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 होत 20 वर आले, आवळत गेले. पुढच्या वेळेला 5. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. उबाटा शिवसेना किती? 5. हे तुम्हाला लिहायला बरं. गंभीर आरोप होतोय या मेट्रोमध्ये, ज्या मेट्रोमध्ये जे पाणी साचलेलं त्यावरून की टर्किश कंपनीला काम देण्यात आलं आणि तब्बल 70 ठिकाणी आता आदित्य ठाकरेला पैसे मिळाले नाही म्हणून कंपनी विरुद्ध तक्रार करतोय. आदित्य ठाकरे असं पण मुंबईला धोका पोहोचवण्याचा अरे काहीतरी काय काढू नकोस म्हणावं. काय मराठी माणसावर, मुंबईकरांवर काय परिणाम होणार नाही. एक तर मुंबईतील मराठी माणसं तू संपवलीस. जिथे जिथे पार्टनर बिल्डिंग मध्ये होते ना तुम्ही, लालबागला इमारती झाल्या आहे ऐका. हो बाबा, लालबागला परळला झालेल्या इमारती बघा, सगळ्या आहेत मराठी. 2% तरी सांगा मला. मला एक बिल्डर माहिती आहे, माझे पण मित्र आहेत. पण मी हे लोक सगळे पार्टनर आहेत उद्धव ठाकरे यांची कंपनी. बोलू नाही, तू चुप्प बस म्हणा. काय भीती आम्ही बघून घे. आम्ही देशाचा कारभार आहे ना, देशातल्या जनतेचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. मोदीजी हेच सांगतायत. तू तुझ्या घराच्या बाहेर पडणार नाही रे. प्रोटेक्शन काढलं, तो घराच्या बाहेर पडलं तर मी काही हरे.
मिठी नदी मामले असेल, ठाणे असेल, या महापालिका लक्ष देऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करते वाटतं. दोन भाऊ कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय, त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये हे टिकणार नाही. आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही, तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय. त्यामुळे हे टिकणे काय सांगणार, आम्ही हरलो म्हणून. मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष अपमान करून, असं सांगणार का? उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार? 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार? तुम्ही बाहेर पडाच. उद्धव ठाकरे एकत्र अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक दोघांविषयी स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल, काय होणार, चमत्कार अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे? दोघांचा हिशोब करा ना. अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं? हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी? ऐकून घ्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी. उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत, जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कुठे काय केलं शिवसेनेने? हिंदू. आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी, मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत जो, आता बाहेर पडले. आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलत होता, आज त्याला आठवत नाही हो. आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही, काय डोक्याचं काय केलं असेल तर. दिनोमोरेच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आहे की जो स्कॅम मध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, मात्र या करणार तो कोण सांगणार? ऐकून घ्या. नाही सर, प्रश्न पूर्ण करतो. याच दिनोमोरियाचे ख्रिसमस साजरा करतानाचे पंतप्रधानांसोबत सुद्धा फोटो आहे, असं ते प्रत्युत्तर देत आहेत. त्यांचं म्हणणं मग पंतप्रधान सुद्धा याच्यामध्ये तुम्ही दोषी. अरे ऐकून घे, तेव्हा तो कोण होता? ऍक्टर म्हणून गेला असेल. हे धंदे नाही करत होता ना. त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा? आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा, माझ्याकडे आहेत. कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का? त्याला विचारा आणि त्यांनी सांगितलं दाखवीन. हा नाही त्याला विचाराच म्हणा. नको रे म्हणा, अजून लाळ सुकली नाहीये, उगाच मला हे कर. मी कधी त्याचा विषय का, पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर. पहलगाममध्ये संजय राऊत यांनी टीका केली. पहलगाममध्ये जे झालेलं आहे, ट्रम्पच्या याच्यावरती युद्ध मागे घेतले आणि आता त्याचं कोण आहे संजय राऊत? त्याला विचारायचा काय अधिकार आहे? कोण आहे ते? लोकसभेवर, राज्यसभेत विचार ना, उत्तर मिळेल तुला. कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का? देश हित तेव्हा ही लढाई चालू असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री हेच निर्णय घेतात. त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता? हा कोण आहे हो चपरासी? सुरू आहे कार चौकशी झाली. आज तो जामीन अर्ज घेण्यासाठी, अटकपूर्व जामीन अर्ज घेण्यासाठी कोर्टात देखील गेला. काय सांगाल एकंदरीत त्याचं आणि त्याच्या भावाचं यामध्ये काय कनेक्शन दिसून आलेलं आहे? कोर्टात केस आहे ना, उगाच केस आहे का? त्याचं सेक्शन मेन्शन केली आहेत. भ्रष्टाचार आहेत, ते अनेक आरोप आहेत. आता उद्या कळेल ना, जामिनावर वगैरे झाल्यावर जामीन देण्यास तो पात्र आहे नाही. जामीन होऊ दे ना. कोर्टाच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही. दिनोमोरियाचं काय कनेक्शन आहे मातोश्री? सातत्याला अहो दिनोमारिया म्हणजे तो, ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा तो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचं प्लॅन त्या दिनोमोरियाच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो सी ऍक्टर आपला सिंग.
हे तिथून झालेलं आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. दिनू मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालेंच्या. हा आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये. कुठल्या धंद्यात, कुठल्या व्यवसायात, कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे. एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना, पक्षपात न करता, तेव्हा कळेल तुम्हाला. काही विचारता का अजून? तुम्ही आता ज्या प्रकारे म्हटला, तुमच्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत का, आणि असतील तर ते कधी तुम्ही सादर करणार? किती वेळा बोलायचं, तेव्हा आम्ही बोललो ना. आम्ही बोललो का? काय नाही बोललो. त्या घरापासून, घरात आलेल्यांपासून सगळे आम्ही बोललोय. आणि आता आम्हाला ते मागतील आम्ही देऊ सरकार. मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शहाना तिकडे नेऊन पण दिली आहे दिल्लीला. हा. भाजपच्या काही आमदारांनी अजित पवार यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळते. नेमकं काय आहे, असं काही आहे का, यामध्ये तथ्य आहे का? नो कमेंट्स, मला माहित नाही. सर, आदित्य आता थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रेस घेतली. हो, त्यांचा आरोप असा होता की तुम्ही सातत्याने 25 वर्ष आम्ही भ्रष्टाचार केला असा आरोप करता, मात्र भाजप सुद्धा आमच्या सोबत महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होतं, महत्वाच्या कमिट्या सुद्धा भाजपकडे होत्या. मग तुम्हीही तितकेच भागीदार आहात का आमच्या बरोबर? कोण आहे ऐकून घ्या. भागीदारीचा काय प्रश्न आहे? भागीदारी दिली नाही त्यांनी. ते मेन होते ना. शिवसेना भाजपत लहान होती हो, त्यामुळे या लोकांनी, शिवसेनेवाल्यांनी भागीदारी दिली नाही. असं आहे की हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु जे अधिकारी IAS ऑफिसर त्यांनी या सगळ्या टेक्निकल बाबी जर तपासायला पाहिजे होत्या, आणि ते पंप ज्या ठिकाणी. बाबा आपल्याला काय माहिती आहे सांग. मी महानगरपालिकेत पण सामान्य माणसांना जो त्रास. ऐकून घ्या. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात? दरवर्षी येतो पाऊस, आजच नाही आला. आणि एवढा पाऊस का नाही, 944 इंच मिलीमीटर पण पाऊस पडला. दरवर्षी प्रिकॉशन बिफोर मान्सून घेतो आपण. ते प्रिकॉशन महानगरपालिका सरकारने घेतलंय, असे गाळ काढणं वगैरे हे ते. तरी पण पाणी तुंबतं. कारण एकाच वेळेला जर भरती असेल आणि पाऊस जास्त मिलीमीटर पडला तर पाणी जाणार कुठे हो सांगा तुम्ही. सायंटिस्ट असेल तर सांगा. समुद्राची पातळी वर आहे आणि मुंबई खाली आहे. भरतीने पाणी अमावास्या वगैरे असले ना उलट येतं. त्यामुळे पाणी एवढा निचरा होऊ शकत नाही. जेवढं शिवरेज प्लॅन्ट अजून व्हायला 26 वर्ष काय केलं त्याने? मग आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक देशात चारी बाजूला पाणी आहे, हॉलंड सारख्या वगैरे, त्यांनी करायला पाहिजे होते. 26 वर्षात केले का? काय करत होते? आज अधिकारी बोलतात. मग 2.5 वर्षात अधिकारी नव्हते का? 2.5 वर्ष होते मुख्यमंत्री साहेब आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर पण होते. मग त्यांनी का नाही उपाययोजना केली? निचरा होईल पाऊस पडला, किती इंच पाऊस पडू दे आणि भरती किती होऊ दे, त्यांनी निचरा होईल अशी उपाययोजना केली का? नाही केली. गरिबां सगळे तोंडी बोलता. हो बघा सर्वसाधारण माणसाची काय दैना. हे बोलायला सोपं. तुम्ही होता तेव्हा काय केलं? आदित्य ठाकरेंचा हे पण म्हणणं आहे की पाणी काही ठिकाणी साचणार हे आम्ही गृहीतच धरून चालतो. मुंबईची टॉपोग्राफी तशी. पण ज्या मिटिंग्स होतात, मान्सून पूर्व बैठका ज्याला म्हणतात, सब एजन्सी सोबत, जर तशा काही बैठका दिसल्या नाही, जसं काय प्रिपरेशन सरकारकडून दिसलं नाही. महापालिकेमध्ये पण हो साहेब ऐकून घ्या. तुम्ही पत्रकार सिन्सिअर या शासन आणि महानगर तुमचा संबंध आहे. पावसाच्या अगोदर मीटिंग कॉर्पोरेशनला होतात. DMC बरोबर सगळे विषय, वार्ड ऑफिसरची मीटिंग होते. तुम्ही काय करायला पाहिजे, काळजी कशी घ्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी शासनाच्या होतात. कलेक्टरच्या इकडे पण होतात. मान्सूनच्या पूर्व तयारी करण्यासाठी मीटिंग कुठे होत नाही असे नाही, आणि आत्ता झाली नाही अशी पण नाही, सगळ्या होतात. हे साहेब जातील तर कळेल ना मीटिंगला. अधिवेशनात जात नाही.
अधिवेशन मंत्री होते तर किती वेळा जायचे. ओ मुख्यमंत्री यांचे साहेब 2.5 वर्षात 2 दिवस काय तत्परता हो लोकांच्या प्रश्नाची, केवढा हे आहे, तळमळ आहे या माणसाला. 2 दिवस 2.5 वर्षात, जसं काही राज्यात काही प्रश्नच नाही. आणि 2 वर्षात पावसाळा आलाच नाही हो, आला नाही. नाही, जरा मला माहिती जरी असली, कारण मी पण अनेक वेळा त्यांच्या बरोबर असायचो. मी, राज, उद्धव, आमची तिघांची फॅमिली एका वेळेला आम्ही असायचो. तेव्हा ठराविक आपल्याशी आपण तुम्ही असं यायला पाहिजे. नाही, मी अनेक वेळाला असायचो. आमचं ठरलेलं हॉटेल आहे, तिथे थांबायचो. पण या वेळेला जे उद्धवजी फॅमिली गेली ते विशिष्ट जागेत विशिष्ट ठिकाणी, मला सगळं माहिती आहे. त्यांचे जे कोणाकडे कोण मित्र आहेत काय सगळं माहिती आहे मला. त्याच्यावर जायचं नाही, पर्सनल लाईफ कोणाचेही, कळलं ना. पण त्याने भ्रष्टाचारावर बोलू नये, मी म्हणून बोललो. 85चं रिटर्न काढा. लंडनला जेवढी गुणवत्ता तेवढं बॅलन्स शीट विचारता विजाच्या वेळेला. विजाच्या वेळेला विचारतात बा तुमची काय अकाउंटमध्ये, तुम्ही कसे चालले, उत्तर द्यावं लागतं. तर 85ला ते नव्हतं. आता कसं आलं, कुठला धंदा, सामना एवढा चालला, संजय राऊत आला आणि भरभराट झाली काय, त्याच्यामुळे विचार बोललो. करो ना मल्टीप्लाई, काय आपलं प्लस करो, कितना होता है, फर्क नहीं पड़ते. कौन दोनों रास्ते से जाए, कि लोग डरते कोई नहीं, बोले क्या है हमेशा जाते हैं. तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी. हाँ, आपने ये भी कहा कि जिन लोग